नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये गुरुजी अबोलीला तो एक दुष्ट आत्मा आहे, तू त्याला घाबरू नकोस असं सांगत असतात आणि ते ऐकून हा बहुरूपी अबोलीला म्हणतो की अबोली मला घाबर, जे मला घाबरत नाही त्यांचं मी काय करतो तुला तर चांगलंच माहिती आहे ना, आणि या माणसाला सांग की तो माझं काहीही बिघडवू शकत नाही, नाहीतर मी आता त्यालाच संपवेन। तेव्हा अबोली खूपच घाबरते आणि जाऊन लगेच दरवाजा उघडायला सांगते। तेव्हा गुरुजी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की अगं घाबरू नकोस, मला काहीही होणार नाही, आपल्याला ही पूजा अशी अर्धवट सोडता येणार नाही। ऐकून हा बहुरूपी चिडूनच म्हणतो की अबोली अगं त्याला सांग की त्याचा अंत जवळ आलाय, सांग मी त्याला संपवेन। अबोली घाबरूनच म्हणते नाही, तू गुरुजींना काहीही करू नकोस, आणि ती गुरुजींना सांगते की तुम्ही जा लवकर इकडनं। अबोली दरवाजा उघडते तेव्हा रमा आत येऊन विचारते की अगं काय झालंय। अबोली घाबरूनच म्हणते की आई तो आलाय, आणि ती आता मागे पाहते तर बहुरूपी अदृश्य झालेला असतो। घाबरलेली अबोली आता तशीच बेशुद्ध होते। तेव्हा गुरुजी सांगतात की काही नाही, ती जरा घाबरली आहे, तिची काळजी घ्या, आणि ते निघून जातात। त्यानंतर काही वेळाने अंकुश घरी येतो, पाहतो तर अबोली झोपलेली असते। अंकुश काय झाले असं जेव्हा घरातील सर्वांनाच विचारतो, कोणीही काहीच बोलत नाही। तेव्हा राघू आता सांगते की दादा वहिनी बेशुद्ध होऊन खाली पडली होती। अंकुश धक्क्यानेच काय असं उद्गारतो, त्यानंतर त्याला गुरुजी घरी आल्याचं कळतं। ते अजिबातच आवडलेलं नसतं। रमा त्याला समजावत सांगते की गुरुजींनी उतारा केलाय अरे, ते तिच्यावर उपाय करून तिला बरं करतील अरे। तेव्हा अंकुश म्हणतो की घाबरली ती, तिच्या मनात कसली तरी भीती बसलीये, तिला मेडिकल ट्रीटमेंटची गरज आहे, मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलीये, तुम्ही हे असे नसते उद्योग नका करत जाऊ। तेव्हा रमा म्हणते नाही अरे, गुरुजींना दिसलंय ना, ते डॉक्टर नाही पाहू शकणार, इकडे नेऊन तिला काहीच फरक नाही पडणार। आजी देखील अंकुशला म्हणते की अरे तुझं मन घट्ट कर, आम्हाला जे पटतंय ना ते करतोय आम्ही। तेव्हा अंकुश म्हणतो आजी रमा अगं मलाही अबोलीची काळजी आहे, काही नाही, तिला थोडा स्ट्रेस आहे, तो गेला की होईल ती बरी, काळजी करू नका असं बोलत तो सर्वांना धीर देतो। त्यानंतर रात्री अंकुश जेव्हा विचार करत एकटाच बाहेर बाकावर बसलेला असतो, अबोली रडतच त्याच्या जवळ येते। अंकुश विचारतो रडायला काय झालंय। अबोली म्हणते की सर अहो आज मला तो पुन्हा दिसला, माझ्याशी बोलला, गुरुजी म्हणाले लक्ष देऊ नकोस, परंतु त्याने मला ना गुरुजींनाच मारायची धमकी दिलीये, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, असं ती गायावाया करत बोलू लागते। तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली अगं हे कसं शक्य आहे, प्लीज हे सगळे विचार मनातून काढून टाक ना ग। तेव्हा अबोली पुन्हा कळकळीने सांगते की सर प्लीज ऐका माझं, गुरुजींचा जीव धोक्यात आहे। तेव्हा अंकुश म्हणतो ठीक आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही। त्यानंतर काही वेळाने आता अंकुश आणि अबोली गुरुजींच्या घरी आलेले असतात। त्याआधी हे ढोंगी गुरुजी फोनवर बोलत असतात की अगं ऐक ना, आपण भेटूयात ना, आता कुठलाही बहाणा करू नकोस। तितक्यात डोरबेल वाजते, तेव्हा ते पटकन टोपी घालून दरवाजा उघडतात। अबोली येऊन विचारते गुरुजी तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्ही त्याची धमकी अशी हलक्यात घेऊ नका, तो म्हणालाय ना की मी तो तुम्हाला संपवेल म्हणून। तेव्हा गुरुजी म्हणतात अगं काळजी करू नकोस, मला सिद्धी प्राप्त आहे, मला काहीही होणार नाही, आणि तो गेलाय आता, नाहीये तो या जगात। तेव्हा अबोली म्हणते परंतु हेच आहे, दिसतो तो मला, तुम्ही तुमची काळजी घ्या, काही वाटल्यास आम्हाला फोन करा, असं ती आता कळकळीने सांगत असते। तेव्हा अंकुश म्हणतो ऐक ना अबोली, कळलंय त्यांना आता, आणि तो अबोलीला घेऊन आता तिथून निघून येतो। त्यानंतर काही वेळाने अंकुश आणि अबोली घरी पोहोचतात, आणि तितक्यात अंकुशला क्रिशचा फोन येतो। तो धक्क्यानेच काय असं उद्गारतो, सांगतो की ठीक आहे तू प्रोसिजर सुरू कर, मी आलोच। तेव्हा अबोली काय झालंय सर असं विचारते। त्यावर अंकुश सांगतो अबोली अगं ज्या गुरुजींकडे आपण भेटायला गेलो होतो ना ते गेलेत। ते ऐकून अबोलीला तर खूप मोठा धक्का बसतो, आणि तिला त्या बहुरूप्याचे शब्द आठवतात की आता याचा अंत जवळ आलाय। त्यानंतर काही वेळाने अंकुश आणि अबोली पुन्हा गुरुजींच्या घरी पोहोचतात। क्रिशने सगळी प्रोसिजर सुरू केलेली असते। समोरूनच गुरुजींची डेड बॉडी तिथून नेण्यात येते। त्यानंतर क्रिश अंकुशला सांगतो की गुरुजींनी गळफास घेऊन आत्महत्या केलीये। तेव्हा अबोली
म्हणते की नाही क्रिश, हे सगळं ना त्या बहुरूप्याने केलंय. अंकुश आता तिला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की अबोली अगं, आता तुझी ही भीती ना जरा बाजूला ठेव. इथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि रिपोर्टमध्ये आम्ही काय लिहायचं की कुठल्या तरी भूताने येऊन यांना मारलं का? अगं क्रिशने काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केलंय म्हणूनच तर तो सांगतोय ना. तेव्हा अबोली कळकळीनेच म्हणते की सर हो, गुरुजी का आत्महत्या करतील? मगाशी तर ते आपल्याशी नीट बोलले होते ना. माझं ऐका, हे सगळं ना त्या बहुरूप्याने केलंय. तो म्हणाला देखील होता ना मला. तेव्हा अंकुश आता तिला शांत करतो आणि क्रिशला येऊन म्हणतो की क्रिश, फॉरेन्सिकचे आणि पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले की मला सबमिट कर. आणि तो अबोलीला घेऊन तिथून निघून जातो. आता अबोलीला डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन आलेला असतो. डॉक्टर अबोलीचं व्यवस्थित चेकअप करतात आणि तुला रात्री नीट झोप लागते का? नवरा तुझ्याशी काही क्रिमिनल केसेस डिस्कस करतो का? असे प्रश्न विचारतात. अबोली सांगते होय, झोप नीट लागते आणि काही महत्त्वाच्या केसेस असतील तरच डिस्कस करतात. त्यानंतर आता अबोली येऊन इकडे चेअरमध्ये बसते आणि डॉक्टरांना सांगते की डॉक्टर मला भास होतात आणि सारखा त्याचा आवाजही ऐकू येतो. तेव्हा डॉक्टर विचारतात हे सगळं नक्की कधीपासून होतंय? अबोली सांगते की काही दिवसांपासूनच हे घडतंय. त्याने खूप त्रास दिला ना मला. आणि तितक्यात आता तिथे असलेल्या दिव्याची लुकझुक सुरू होते. सगळ्या हॉस्पिटलमधील दिवे आता बंद चालू होत असतात. ते पाहून अबोली खूपच घाबरून जाते. तर अंकुश विचारतो काय झालंय, काही इश्यू आहे का? डॉक्टर उठतात, स्विच ऑन ऑफ करतात आणि लाईट पुन्हा एकदा नॉर्मल होते. अबोली घाबरूनच उठते आणि म्हणते की सर, तो इथेच कुठेतरी आहे, मला नाही थांबायचं इकडे. तेव्हा डॉक्टर म्हणतात अबोली अगं, कालपासूनच लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तू घाबरू नकोस, बोल, मला सगळं कळायलाच हवं. चिडूनच म्हणतो अबोली अगं, काय बोलते तू? डॉक्टर सांगताय ना कालपासून हा प्रॉब्लेम आहे ते. तेव्हा डॉक्टर आता अंकुशला म्हणतात तुम्ही चिडू नका आणि अबोलीला शांतपणे खाली बसवतात. त्यानंतर अंकुशला विचारतात तुम्हालाही वाटतंय का हे सगळं काही आहे म्हणून? तेव्हा अंकुश म्हणतो की नाही, माझा यावर अजिबात विश्वास नाही. डॉक्टर म्हणतात चांगली गोष्ट आहे. आणि अबोली अगं, स्ट्रेसमुळे तुला हे सगळं होत आहे, काळजी करू नकोस. 2 दिवसांचा कोर्स आहे, मी गोळ्या लिहून देतीये, न चुकता गोळ्या घे आणि मग आपण पुन्हा भेटू. असं बोलत अबोलीला धीर देतात आणि त्यानंतर अंकुश अबोलीला घेऊन घराकडे येतो. इकडे रमा आता अंकुश अबोलीची वाटच पाहत असते. गुरुजींच्या घटनेबद्दल तिला खूप वाईट वाटत असतं. आजीही म्हणते की काय घडलं, मलाही काही कळलंच नाही ग. तर शार्दूल देखील आता अबोलीच्या येण्याची वाट पाहत असतो आणि तितक्यात अंकुश अबोलीला घेऊन घरी येतो आणि रमाला आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो असं सांगतो. काळजीचं कारण नाही, औषधं दिलीत हेही बोलतो. तेव्हा रमा प्रेमानेच अबोलीला म्हणते घाबरू नकोस बाळा, तुला काहीही होणार नाही, आम्ही आहोत ना सगळे. तर शार्दूल बोलतो अबोली मावशी, तो बॅडमॅन तुला त्रास देतोय का ग? मी त्याला नशी एक फाईट देईल ना, तूही त्याला पनिशमेंट कर हं, असं अंकुशला बोलतो. तेव्हा अंकुश त्याला प्रेमानेच जवळ घेतो आणि सांगतो की तो आपलं काहीही वाईट करू शकणार नाही, त्याला अजिबात घाबरायचं नाही. आणि राघू आता शार्दूलला घेऊन बाहेर खेळायला जाते. तेव्हा रमा हळहळ करत म्हणते की अरे, तुम्ही गेल्यापासनं जागचा हल्ला नाही, सारखी अबोलीची चौकशी करत असतो, खूप काळजी वाटते त्याला तिची. अबोली म्हणते हो ना, चाळीतील मुलं सुद्धा त्याला खेळायला घेत नाहीये, खूप एकटा पडलाय तो. या सगळ्याचा त्याच्या मनावर काही परिणाम व्हायला नको. तेव्हा अंकुश म्हणतो की हे सगळे तर मनाचे खेळ आहेत आणि या सगळ्याचा शार्दूलवर काही परिणाम व्हायला नको आणि म्हणूनच काही दिवसांसाठी आपण त्याला आपल्यापासून लांब ठेवूयात. अबोली म्हणते सर हो, काय बोलताय, तो आपल्यापासून लांब कसा राहील? तेव्हा अंकुश म्हणतो अगं, फक्त स्थिती निवळेपर्यंत, एकदा की तुझी तब्येत बरी झाली की आपण त्याला पुन्हा घेऊन येऊ. सगळ्याचा शार्दूलच्या मनावर काही विपरीत परिणाम व्हायला नको. आधी तो ज्या शाळेत होता ना, तिथे मी चौकशी केली आहे. तिकडे त्याची एक फेवरेट टीचर आहेत, काही फ्रेंड्स आहेत, ते सगळे मिळून त्याची काळजी घेतील असं तो अबोलीला समजावतो. रमा देखील म्हणते की होय अबोली, अंकुश बरोबरच बोलतोय. अबोली देखील आता तयार होते. तर तितक्यात क्रिश घरी येतो आणि अंकुशला म्हणतो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अंकुश अबोलीला जेवण करून आठवणीने गोळ्या घे असं सांगून आता बाहेर जातो.
तर पुढील भागात अबोली आता पेपरमध्ये त्या डॉक्टरांनी देखील आत्महत्या केल्याची बातमी वाचते आणि तितक्यात तिला फोन येतो. बहुरूपी अबोलीला सांगतो की अबोली डॉक्टरही गेली आणि आता पुढचा नंबर अंकुशचा. अबोली खूपच घाबरते आणि रमा व आजीला मला त्या बहुरूप्याचा फोन आला होता, तो म्हणालाय की पुढचा नंबर अंकुश सरांचा आहे असं रडतच ती सांगत असते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.